वेलकम टू ऑल. PM विश्वकर्मा योजना, मला असं वाटते की यावर प्रश्न विचारला गेला पाहिजे बरं का. कारण याच्या आधी PM श्री या योजनेवर प्रश्न येऊन गेलेला आहे, बरोबर नाही का. आणि हे PM विश्वकर्मा योजना, याचं रिझन असं आहे की भारतामध्ये स्किल डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो, बरोबर नाही का, म्हणजे HRDच्या सिलेबसमध्ये पण आहे आपल्या आणि करंट अफेअरमध्ये पण आहे. तर त्या दृष्टिकोनातून सध्या फ्लॅगशिप योजना जर गव्हर्नमेंटची कोणती असेल तर ती PM विश्वकर्मा योजना आहे. ठीक आहे. तर या दृष्टिकोनातून जरा व्यवस्थितपणे बघून घ्या. कारण असं आहे की याला 1 वर्ष या योजनेला पूर्ण झालेली आहे आणि त्या निमित्तानं वर्धेमध्ये प्रोग्राम झाला. PM विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती 16 शुक्रवारी स्वावलंबी मैदानावर. स्वावलंबी तिथलं शाळेचं नाव आहे का, मी वर्धेचा प्रॉपर, त्यामुळे मला माहिती आहे, त्यामुळे तिथं पार पडला. ठीक आहे पर्यंत. तर यावर प्रश्न यायला पाहिजे, PM विश्वकर्मा योजना. आणि दुसरी एक योजना ती म्हणजे काय, PM मित्र. भारतामध्ये टेक्स्टाईल पार्कच्या विकासासंदर्भात जे टेक्स्टाईल पार्क आपण विकसित करत आहोत त्याला PM मित्र योजना म्हणतात. यावर आपण स्वतंत्रपणे व्हिडिओ बनवू, पण सध्या PM विश्वकर्मा याबद्दल बेसिक जाणून घ्या. ठीक आहे. चला आता बघा, समजा या योजनेचं जर तुम्हाला मी बेसिक सांगतो म्हटलं किंवा नेमकी ही योजना काय आहे, PM विश्वकर्मा योजना, सिंपल भाषेमध्ये बघा, नंतर आपण फॅक्ट्स बघू याचे सगळे. 18 म्हणजे कारागीर क्षेत्र निवडलेले आहे. सुतार आहे ना, कार्पेंटर, मूर्तिकार वगैरे असे 18 क्षेत्र निवडलेले आहे. या 18 क्षेत्रामध्ये काम करणारे जे पारंपरिक कारागीर आहे, आता बघा लिगसी असते, म्हणजे आजोबानंतर वडील, वडिलांनंतर मुलगा, तर हे जे लिगसीनं काम करत आहे, तर या 18 क्षेत्रामध्ये यांना अगेन स्किल डेव्हलप करणे. आता तुम्ही म्हणाल सर ऑलरेडी त्याच्याकडे मूर्ती बनवण्याचं स्किल आहेच, आता कोणतं स्किल डेव्हलप करणार आहे. नाही, स्किल डेव्हलपचा अर्थ हा होतो की त्याला मार्केटिंग, ओके, त्याला अजून फर्निशपणा देणे, काही नाही का, की जेणेकरून ग्लोबल लेवलवर किंवा म्हणजे त्याचे म्हणजे जास्तीत जास्त त्याचा खप कसा होईल या संदर्भात स्किल डेव्हलपमेंट करण्यासाठी त्याला प्रशिक्षण देणे, बरोबर. आणि प्रशिक्षणादरम्यान त्याला पर डे 500 रुपये देणे. जसं प्रशिक्षण झालं त्यानंतर सर्टिफिकेट देणे. सर्टिफिकेट जसं मिळालं तसं त्याला 15,000 रुपये देणे, म्हणजे काही वस्तू वगैरे घ्यायच्या असेल त्याला बनवण्यासाठी. तर जसा व्यवसाय सुरू झाला त्यानंतर अजून त्याला 1 लाख देणे, अजून व्यवसाय पुढे गेला तर अजून 2 लाख 3 लाख रुपये देणे. चला कळलं, या प्रकारे ही योजना आहे. तुम्हाला कळलं का. स्किल डेव्हलपमेंटसाठी जे तुम्ही एंट्रन्सशिप करणार आहे त्याचे पण पैसे, त्यानंतर ज्या वस्तू विकत घेणार आहे त्यासाठी पण पैसे, व्यवसाय उभारणीला पण पैसे आणि व्यवसाय वाढवायला पण पैसे. या प्रकारची योजना आहे PM विश्वकर्मा योजना. कळली इथपर्यंत तुम्हाला. आणि अत्यंत महत्त्वपूर्ण फ्लॅगशिप योजना बरं का गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची. एक निवडणुकीच्या आधी ही योजना गव्हर्नमेंटने काय केली होती, लॉन्च केलेली होती. ठीक आहे. आता आपण बेसिक याचं बघू काय आहे. तर सेंटर बिंदू कळला ना तुम्हाला योजनेचा काय आहे तर. ठीक आहे. चला, आणि एक प्रश्न पूर्व परीक्षेमध्ये नेहमी स्कीमवर असतो, नेहमी, आणि दरवेळेस तो चुकतो. 2022-23 मध्ये अर्बनायझेशनवर हृदय नावाची योजना विचारली आहे नाही का, त्यानंतर स्मार्ट सिटी योजना विचारली, तर या प्रकारे PM श्री योजना विचारली. तर मला असं वाटतं यावर्षी PM विश्वकर्मा योजना तो विचारायला पाहिजे. 17 सप्टेंबर 2023 रोजी याचं लॉन्च झालं, मागच्या 1 वर्ष पूर्वी. उद्देश काय याचा तर बघा, सांस्कृतिक वारसा जतन करण्यावर आणि त्यांना औपचारिक अर्थव्यवस्थेत आणि जागतिक मूल्य साखळीत सामायिक करण्यावर लक्ष केंद्रित करणे. सिंपल भाषेमध्ये काय, ग्लोबल लेवलवर त्यांची डिमांड वाढवणे, त्यांच्या स्किल डेव्हलपमेंट करणे. आता बोललो ना, सोनार, कुंभार, सुतार, एकूण किती 18 क्षेत्र यामध्ये काय केली आहे, निवड केलेली आहे. आणि ही पूर्ण केंद्र प्रायोजित योजना आहे, सेंट्रल स्पॉन्सर्ड स्कीम आहे, म्हणजे केंद्र सरकार पूर्ण पैसे देणार आहे. आपण तो 60-40, ओके, तसं काही याच्यामध्ये राहणार नाही आहे. आणि लक्षात ठेवायचं, याचं नोडल मंत्रालय हे लघु उद्योग मंत्रालय आहे, ज्याला आपण काय म्हणतो MSME मंत्रालय. हे याचं काय असणार आहे, म्हणजे नोडल मंत्रालय या अंतर्गत असणार आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवा थोडं, कारण लॉजिक लावायचं काम जर पडलं तर हे माहीत असायला पाहिजे. ठीक आहे. चला, ठीक आहे. आता बघा, लॉजिक आणि ते हे जे आहे ना, त्याला क्वेश्चन सॉल्व्ह करणं तुम्हाला वाटते बरं का, किंवा त्याच्यामुळे क्वेश्चन होईल, पण ते तसं नाही आहे. ते मी कालचे व्हिडिओमध्ये बोललो होतो ती गोष्ट, बरं त्याच्यावर आपण स्वतंत्र बोलू आपण कधीतरी. ठीक आहे. आता बघा, या अंतर्गत काय केलं जाणार आहे. सुरुवातीला मी काय म्हणलं तुम्हाला, काय म्हटलं की जेवढे दिवस तो प्रशिक्षण घेणार आहे 500 रुपये त्याला स्टायफंड आणि खरेदीसाठी 15,000 रुपये झालं. जसं त्याने हे प्रशिक्षण आणि हे पूर्ण केलं, लगेच त्याला बघा सुरुवातीला काय म्हटलं गेलं होतं, 5% इतक्या सवलतीच्या व्याजदराने 1 लाखाचा पहिला हप्ता त्याला दिला जाईल आणि त्यानंतर 2 लाखाचा दुसरा हप्ता दिला जाईल. बरोबर नाही का. का बरं, बिझनेस वाढवण्यासाठी.
ठीक आहे. आणि हे कोलॅटरल फ्री म्हणजे कोणती मॉर्गेज वगैरे ठेवण्याची त्याला गरज पडणार नाही. ठीक आहे. आकडे वगैरे अशी काही विचारले नाही आजपर्यंत, पण माहीत असू द्या 13,000 कोटीची योजना आहे. ओके, 5 वर्षासाठी याची तरतूद करण्यात आलेली आहे. ठीक आहे. इथपर्यंत याचा आवाका काय 18 क्षेत्र यामध्ये निवडलेले आहे, हे माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. सर्वात महत्त्वाचं बघा यामध्ये जे वाक्य आहे ते वाक्य काय माहिती आहे का, की लाभार्थी कोण असणार आहे. PM श्री योजनेवर लाभार्थी आले होते आणि तिथंच पोरांचा प्रॉब्लेम झाला होता. त्यामध्ये दिलं होतं बचत गट. ठीक आहे, की जे होते पण ते बुकमध्ये वगैरे म्हणजे तेवढ्या डीपमध्ये नसते कोणत्या पुस्तकात वगैरे योजना. त्यामुळे आताच बघून घ्या. 18 वर्ष पूर्ण झाली पाहिजे. 15 नाही आहे, 18 आहे. आता मी 15 का बरं म्हटलं, कारण तुम्हाला आठवते का जेव्हा तुम्ही बेरोजगारी चॅप्टर शिकता त्यामध्ये वर्किंग पॉप्युलेशन कन्सेप्ट शिकता तर ती 15 वर्षापासून काउंट होते, बरोबर नाही का. पण इथे किती आहे 18 आहे. त्यामुळे कन्फ्युजन न व्हावं म्हणून 5 वर्षात कोणत्याही सरकारी योजनेअंतर्गत कर्ज घेतलेले नसावे. कुटुंबातील एकच सदस्य पात्र असेल. सरकारी सेवेत काम करणारी व्यक्ती व त्याचे कुटुंबीय या योजनेला पात्र असणार नाही. ठीक आहे इथपर्यंत. तर त्या प्रकारची ही काय योजना आहे. ठीक आहे इथपर्यंत. आणि ई वॉन्चर या अंतर्गत दिले जाते. आणि 20 सप्टेंबर 24ला 1 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं वर्धेला प्रोग्राम झाला होता आणि तिथं PM मित्रा याचं पण उद्घाटन झालं अमरावतीला. याच्यावर आपण स्वतंत्रपणे बोलू. चला कळलं इथपर्यंत. PM मित्र नावाची काय योजना, PM विश्वकर्मा योजना. ठीक आहे. जस्ट मी एक बघून राहिलो होतो. असं एक जेव्हा स्कीम येते ना तेव्हा जर व्यवस्थितपणे करून ठेवली ना तर पुढे त्याला प्रॉब्लेम जात नाही. आणि आपण काय करतो एकादमानं करण्याचा प्रयत्न करतो. आणि आजकाल काही प्रश्न असे नाही होऊन राहिले, सांगा योजना केव्हा सुरू झाली आणि सांगा उद्देश काय. स्टेटमेंट बेस्ड प्रश्न आहे बरं का योजनेवरचे, म्हणून जरा व्यवस्थितपणे घ्या. मी टेलिग्रामवर टाकून देतो ही नोट्स, एक वेळा वाचून घे जाते. ठीक आहे. थँक्यू.